चला विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला टेबल ऑफ 33 शिकवणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी 3चा पाढा लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी देखील 3चा पाढा लिहून घ्यायचा आहे. आता आपण 33चा पाढा तयार करूया. इथले 3 घ्यायचे आहेत, इथले 3 घ्यायचे आहेत. या ठिकाणी झालं 33. तर आपण म्हणू शकतो 33 एक 33. इथले 6 आणि इथले 6 घ्यायचे आहेत. इथे 66 होतात. परत इथले 9 आणि इथले 9 घ्यायचे आहेत. इथे 99 होतं. आता इथे 12 आहे आणि इथे 12 आहे. तर या ठिकाणी मात्र थोडासा विचार करायचा आहे. कारण इथं इथल्या 12मध्ये हे दशक स्थानचा 1 ॲड करायचा आहे. तर इथे होतात 13 आणि हे 2 जसंच तसे घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी हे 15 आहे. याच्यामध्ये 1 ॲड करायचा आहे. या ठिकाणी होतात 16. परत 5 जशाच तसे घ्यायचे आहेत. 18मध्ये 1 ॲड करायचा आहे. इथे 19 होतात. 8 जशाच तसे. परत इथे 21 आहे. याच्यामध्ये दशक स्थानला 2 आलेला आहे. तर आपल्याला 21मध्ये 2 ॲड करायचे. या ठिकाणी 23 होतात. परत 1 जशाच तसा. इथे 24 आहेत. इथे देखील आपल्याला 24मध्ये 2 ॲड करायचे. इथे 26 होतात. 4 जशाच तसे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 27 आहेत. 27मध्ये आपल्याला 2 ॲड करायचे आहेत. 29 होतात. 7 जशाच तसे घ्यायचे आहेत. आणि इथे मात्र आपल्याला फक्त 3 घ्यायचे आहेत इथले आणि या ठिकाणचे 30 घ्यायचे आहेत. तर आपला पाढा तयार होतो 33 10 330. तर अशा पद्धतीने तुम्हाला 33चा पाढा तयार करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.